आज आपण पाहणार आहे क्वेश्चन नंबर 3. मिस्टर अमय and Mr. Ashish are partners in a partnership firm titled as Mrs. Anand Enterprises, sharing profit and losses in the ratio of 3:2. त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 3:2. On 1st April 2018 their capital balance were, म्हणजे त्यांनी ओपनिंग कॅपिटल दिलं आहे ते अमयचं आहे 1,00,000 आणि आशिषचं आहे 50,000. देअर ड्रॉइंग्स ड्युरिंग द वेअर, म्हणजे हे कॅपिटल जाईल आपलं पार्टनर्स कॅपिटलला लॅबिलिटी साईडला, आय मीन क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन म्हणून. नंतर हे ड्रॉइंग वेअर अमय वेअर ₹20,000 अँड आशिष ₹25,000. ते जाईल डेबिट साईडला पार्टनर्स कॅपिटलच्या. त्यानंतर एक पार्टनरशिप डीड 10% पर ॲनम. इंटरेस्ट इज अलाउड ऑन कॅपिटल अँड 12% इंटरेस्ट चार्ज ऑन ड्रॉइंग. मिस्टर, जे इंटरेस्ट ऑन कॅपिटल आहे ते जाईल क्रेडिट साईडला आणि जे ड्रॉइंग आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग ते जाईल पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिट साईडला आणि इंटरेस्ट ऑन कॅपिटल जाईल क्रेडिट साईडला. गेट सॅलरी, अमय गेट सॅलरी 3,000 पर मंथ अँड मिस्टर आशिष एंटायटल्ड कमिशन ॲट ₹5% ऑन नेट सेल विच इज ₹4 lakh. जी सॅलरीची अमाऊंट आहे ती फक्त अमयच्या कॉलममध्ये जाईल. ती जाईल क्रेडिट साईडला 3,000 आणि त्यानंतर एक कमिशनसुद्धा क्रेडिट साईडलाच जाईल. ते 4 लाखावर 5% निघेल. त्यानंतर आहे डिव्हिजिबल प्रॉफिट इज ₹90,000. त्यांनी ऑलरेडी प्रॉफिट दिला आहे, सो आपण तो त्यांनी प्रॉफिट शेअरिंग रेशो दिला आहे 3:2. सो आपण 90,000 हे त्या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करू, म्हणजे 60,000 आणि 30,000 3:2 मध्ये ते आपण डिव्हाइड करू. त्यानंतर दिले फॉर द इयर एंडेड आणि फिक्स कॅपिटल मेथड अँड फ्लोटिंग कॅपिटल मेथडने ते क्वेश्चन सॉल्व करायचे. जे आत पण पाहिलं होतं ते फ्लोटिंग कॅपिटल मेथडने होतं. फिक्स कॅपिटल मेथडमध्ये फक्त तेच इफेक्ट्स राहतील. डेबिट आणि क्रेडिट साईड फक्त आहे की जे फक्त कॅपिटलचे ट्रान्झॅक्शन होते ते फक्त कॅपिटल अकाउंटला जाईल आणि अदर जे ट्रान्झॅक्शन आहे म्हणजे ड्रॉइंग, सॅलरी, कमिशन ते पार्टनर्स करंट अकाउंटला जातील. सो आपण त्यांचं कॅपिटल सगळ्यात आधी लिहून घेणार आहे. सो बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 1 lakh अमयचे आणि 50,000 रुपीज अमिशचे. सो आपण फिक्स कॅपिटल मेथडने फाइंड करून घेणार आहे. सो त्यानंतर दिलं आहे आपण. सो त्याच्यात बनणार आहे आपलं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि पार्टनर्स करंट अकाउंट. त्यानंतर दिलं आहे आपल्याला देअर ड्रॉइंग ड्युरिंग द इयर मिस्टर अमय ₹20,000 अँड मिस्टर अमिश ₹25,000. सो ते जाणार आहे आपल्या पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिट साईडला टू ड्रॉइंग अकाउंट ते अमयचे 20,000 आणि अमितचे 25,000. त्यानंतर ॲज अ पार्टनरशिप डीड 10% पर ॲनम. इंटरेस्ट इज अलाउड ऑन कॅपिटल and 12% per annum interest is charged on drawing. मिस्टर अमय गेट्स त्यानंतर दिलं आहे आपल्याला कॅपिटल ऑन इंटरेस्ट ऑन कॅपिटल दिलं आहे, पण त्यांनी इंटरेस्ट ऑन कॅपिटल दिला नसल्यामुळे आपण ते 10% इंटरेस्ट ऑन कॅपिटल दिलं आहे. सो आपल्याला फाइंड करावं लागणार आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल अमयचं आहे 1 lakh रुपीज
आणि अमिषचं आहे, आशिषचं आहे 50,000 रुपीज. तर त्याचे 10% काढायचे आपल्याला. टेन डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू 10,000. आणि आशिषचे 5,000 रुपीज. सो त्यानंतर ते आपण लिहून घेणार आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल बाय, ते येईल करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल 10,000 and 5,000. त्यानंतर दिलं आपल्याला 12% पर ॲनम इंटरेस्ट चार्ज ऑन अ ड्रॉइंगवर 12% चार्ज आहे. सो ते येईल आपलं डेबिट साईडला टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. ते आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. सो ते आपण इथे वर्किंग नोटमध्ये सॉल्व करून घेऊ. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग आपल्याला वर्किंग नोटला सुद्धा क्वेश्चन पेपरमध्ये मार्क्स असतात. सो ते सुद्धा आपल्याला बेसली म्हणजे सॉल्व करणं होणार आहे बेसिकली. सो त्याच्यावर आपण ते इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगचा आता वर्किंग नोट सॉल्व करून घेणार आहे. त्यांनी दिलं आहे 12% पर ॲनम इन इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. सो ते येणार आहे आपल्या अमाईचं 20,000 ड्रॉइंग होती आणि आशिषची होती 25,000. त्यावर 12% पर ॲनम. आपल्याला डेट दिला नसल्यामुळे आपण ते 6 मंथची घेणार आहे. सो त्याला इंटू केलं 6 डिवायडेड बाय 12. तर त्याची अमाऊंट निघाली 1,1200 आणि जी निघाली 1,500. ते आपण लिहून घेणार आहे. अमाईचे होते 1,200 आणि 1,500. त्यानंतर दिलं आहे अमाई गेट सॅलरी ₹3,000 पर मंथ. सो ती जाणार आहे करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सॅलरी अकाउंट. त्यांनी दिली 3,000 पर मंथ म्हणून आपण लिहिणार आहे सॅलरी टू अमाई इज इक्वल टू ती आपल्याला 3,000 दिली आहे इंटू 12 पर मंथ दिलेली आहे. तो त्याच्यामुळे आपण त्याला करणार इंटू 12. तर त्याची अमाऊंट आली 36,000. सो अमाईच्या अकाउंटला जातील 36,000. त्यानंतर दिला आहे Mr. Amish is entitled to get commission at ₹5% on net sales, which is ₹4 lakh. So they sign by commission account. ते आपण कॅल्क्युलेट करून घेऊ. कमिशन टू आशिष, त्याची सेल होती 4 lakh. त्याला दिले 5%. सो आपण 4 lakhवर 5% कमिशन देणार. त्याचं कॅल्क्युलेशन करून घेणार. त्याचे आले अमाऊंट 20,000. सो ते लिहिणार आपण आशिषच्या अकाउंटला 20,000. त्यानंतर दिलं आहे द डिव्हिजिबल प्रॉफिट इज 90,000. प्रॉफिट दिला 90,000 अँड द प्रिपेअर पार्टनर्स. सो त्यानंतर दिला ते आपल्याला प्रॉफिट दिला 90,000. तो आपण लिहिणार क्रेडिट साईडला बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट
सुरुवातीलाच आपल्याला रेशो दिला होता 3:2. सो आपण लिहून घेणार, तर त्याचं वर्किंग नोट बनवणार. P&L अकाउंट अमाईचं आहे 90,000च्या 3% इंटू 3/5. त्याची अमाऊंट आली 54,000. आणि अशीच आली 90,000च्या 2%, ती आली 36,000. सो ते अमाऊंट लिहून घेणार आहे आपण 34,000 and 36,000. त्यानंतर करणार आहे आता आपण त्याची क्लोजिंग करताना आता सगळ्यात आधी आपण कॅपिटल अकाउंट क्लोज करू. तिथे आले 50,000 and 1 lakh. इथं अमाऊंट नसल्यामुळे आपण ती टोटल डायरेक्ट लिहिली 50,000 and 1 lakh. इथे आपल्याला आता सबट्रॅक्शन करायला काहीच नाही, सो आपण तिचं अमाऊंट इथे लिहिणार 50,000 and 1 lakh. त्याला नाव देणार आपण टू बॅलन्स क्लोज डाऊन. त्यानंतर करणार आपण करंट्स अकाउंटची क्लोजिंग. त्याची टोटल आली 61,000 आणि अमाईची आली 1 lakh रुपीज. 61,000 and 1 lakh. त्यांचा डिफरन्स आला 34,500 आणि अशी अमाईचा आला 78,800. त्याला नाव देणार आपण टू बॅलन्स क्लोज डाऊन. सो आपला हा प्रॉब्लेम आता फर्स्ट मेथडने कंप्लीट झाला. त्यानंतर आपण आता सेकंड मेथडने सॉल्व करू, ते फ्लोटिंग कॅपिटल मेथड. सो त्याच्यानंतर आता फर्स्ट आपण त्यांनी दिला कॅपिटल, तो लिहून घेणार आहे बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 1 lakh and 50,000. त्यानंतर दिलं आहे आपल्याला त्यांचं ड्रॉइंग दिलं आहे, सो ते आपण लिहिणार पार्टनर्स अकाउंटच्या डेबिट साईडला टू ड्रॉइंग अकाउंट. ते येतो 20,000 रुपीज and 25,000 रुपीज. त्यानंतर दिलं आपल्याला इंटरेस्ट ऑन कॅपिटल, ते लिहिणार आहे आपण क्रेडिट साईडला बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. ते आपण फर्स्ट त्याच्यात कॅल्क्युलेट केलं होतं. अमाईचे होते 10,000 रुपीज आणि अशीचे होते 5,000 रुपीज. ते आपण लिहिले. त्यानंतर दिलं होतं इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, ते होतं 10%, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग होतं 12%. ते आपण इथे कॅल्क्युलेट केलं होतं. अमाईचे होते 1,200 आणि आशीचे होते 1,500. सो ते लिहिले आपण टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग 1,200 and 1,500. त्यानंतर दिलं होतं सॅलरी टू अमाई, ती लिहिणे आपण क्रेडिट साईडला बाय सॅलरी अकाउंट. ती अमाईच्या अकाउंटला 36,000. त्यानंतर दिलं होतं कमिशन, ते येईल क्रेडिट साईडला कॅपिटल अकाउंटच्या बाय कमिशन अकाउंट. ते आली, ते आपण इथे कॅल्क्युलेट केलं होतं, ते आली होती 20,000. सो ते आपण लिहून घेतले 20,000. त्यानंतर दिला होता आपल्याला प्रॉफिट. सो तो प्रॉफिट आपण रेशोमध्ये डिव्हाइड केला होता. 3:2 त्यांचा रेशो होता. सो त्याची अमाऊंट आली होती 54,000 and 36,000 बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्यानंतर करणार आहे आपण क्लोजिंग. त्याची अमाऊंट अशीचे कॉलमची टोटल होती
84,500 आणि एमआयच्या अकाउंटची टोटल होती 2 लाख रुपीज. सॉरी, आशीच्या अकाउंटची टोटल होती 1,11,000 आणि तीच आपण आता इथे लिहून घेणार आहे 11,000 आणि एमआयची अमाऊंट होती 2 लाख रुपीज. सो आता आपण त्यांचा डिफरन्स लिहिणार 84,500 आणि एमआयची आली 1,78,800. सो त्याला नाव देणार आपण टू बॅलन्स क्लोज डाऊन. सो आपला फायनली हा प्रॉब्लेम पण सॉल्व झाला.